आज आहे रविवार आणि आज महाशिवरात्री पण आहे. तर आज सकाळी जरा उठायला लेटच झालं होतं. तर मस्त उठल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली. छान डोकंही धुतलं होतं आज. एकदम फ्रेश वाटत होतं. आणि आज सर्वांचे उपवास पण असतात. मस्त आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचे. मॉइश्चरायझरमुळे मग आपली स्किन एकदम सॉफ्ट राहते. मग आज मी आणि हर्षच आहे, त्यामुळे मी रात्री झोपताना खिचडी भिजत घातली होती. तर मस्त आता खिचडी करायची. तर मस्त आता कडक चहा केला. आता म्हटलं कोळ्या उन्हात उभं राहूया. आणि सकाळचं मेन काम म्हणजे आपली देवपूजा. तर भरपूर अशी फुले वाहून आणि रांगोळी काढून माझी देवपूजा एकदम छान वाटत होती. तर एकदम घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आपल्याला पण छान वाटत असते. आणि आज दिवसभर आपल्याला खिचडीच खायची. तर ज्यांचा उपवास आहे त्यांना पण खिचडी आणि ज्यांचा उपवास नाही त्यांना पण आज खिचडीच आहे. मस्त तेलामध्ये बटाटे परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिरची कुटून टाकायची आणि नंतर मग खिचडी टाकून परतून घ्यायची. मग खिचडीसोबत खायला वेपर्स आणि पापड पण तळले. तर खिचडी, दही आणि पापड. तर या नाश्ता करायला. तर आज मी आणि हर्षच आहे, त्यामुळे आम्ही दोघंच नाश्ता करतोय. तर आमचे भोलेनाथ आज बाहेर गेले. तर ते संध्याकाळी कधी बाहेरून येतात काय माहीत नाही. तर तुम्ही उपवासासाठी काय काय केले नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.